बाहेर किती जण आहेत की ज्यांना कॅन्सर झालाय की असं वाटतं की मी काय एकटी नाही आहे. आपण जे जेवण जेवतो, पोल्युशन म्हणा किंवा केमिकल्सचा वापर म्हणा, आपण पॅकेज फूड जे काही खातो, हजार गोष्टी आहेत. मी तेलकट वगैरे उगाचच वगैरे खाते. माझं आपलं रोजचं भाकरी भाजी आणि मी खुश असते. माझं जेनेटिक निघालं. मी मुलांना बसवून तेच सांगितलं, आज पप्पानी किती वर्ष घालवली आहेत. म्हणजे एखादा पिक्चर फ्लॉप झाला म्हणून तो त्याच्यात रडत नाही कधी बसला. नॉर्मली असं करत नाही, पण मी या प्रवासामध्ये ना मी रोज सकाळी उठून लिपस्टिक लावायची, जस्ट टू मेक मी फील गुड. सगळ्यात काय त्रास झाला असेल किमोचा तर नॉशिया. कॅन्सर हा शब्दच असा आहे ना, म्हणजे माझ्या आईला जेव्हा कॅन्सर झाला कळलं तेव्हा मी घाबरले होते. लहानपण होते तेव्हा मी टोटल सरेंडर की बघून घेईल, माझ्या हातात काहीच नाही आहे. आणि स्पिरिच्युअल जोड ही तुम्हाला पाहिजेच. सगळ्या मुलांना लहानपणापासून ना प्रत्येक पेरेंटनी आणलं पाहिजे. म्हणजे डिप्रेशन्स, एन्झायटी अटॅक्स हे सगळं खूप कमी आहे. मला काही आलं नाही, मी साईशी जाऊन तिचं हे घेते, ॲडवाईस घेते. आम्ही घरात सगळेच घेतो तिचं ॲडवाईस. माझी आई बरी झाली, महेश बरा झाला, मी पण बरी होईल. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोलकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आयुष्यात असा काहीतरी प्रवास कधीतरी आपल्याला गाठावा लागतो जिथे आपण काहीच करू शकत नाही, निशब्द होतो आणि तिथे आपण पूर्णपणे हरून जातो. पण त्याच जिद्दीने पुन्हा आपल्याला उभं राहायचं असतं, पुन्हा आपल्याला तो लढा आयुष्यावर लढायचा असतो आणि पुन्हा आपण यशस्वी होतो. अशी छानशी एक गोष्ट आज तुमच्यासाठी घेऊन आली. आज आपल्याबरोबर आहेत मेधाताई. पहिले तर खूप खूप स्वागत आहे ताई तुमचं. नमस्कार. खूप वर्षांनी भेटतोय आपण ताई. खूप वर्षांनी भेटतोय आपण. कशा आहात? खूप छान आहे, मस्त आहे मी आता. तुमचे लगेच डोळे का पाणावलेत पण? नाही नाही, डोळे पानं नाही, मला वाटतं ते हे झालं असेल, काय पानावले डोळे माझे? येस, ॲक्च्युली. I don't know. ओके. बरं, कशा आहात? मस्त आहे एकदम. तुमच्या पोस्टनी सगळ्यांना हदरवून टाकलं आणि नॉनस्टॉप कॉल्स तुम्हाला सगळ्यांचे येत असतील. कशा आहात हे विचारण्यासाठी देखील खूप म्हणजे का घडलं, कसं घडलं, सगळी ती जर्नी जाणून घेण्यासाठी अनेकांचे फोन आले असतील. अनेक जणांनी भेटायला देखील अनेक जणं आली असतील. ॲक्च्युली मी ती पोस्ट केली ना, ती मी काही लोकांना थँक्यू म्हणायला केली होती. आणि मला इतके जणांनी गेले, माझं हे 8 महिने प्रवास चालू आहे आणि खूप जणांचा माझ्या या जर्नीमध्ये माझ्याबरोबर होते. ते सगळ्यांचं एक मी ॲप्रिसिएशन म्हणून मी ती पोस्ट केली. मलाही माहिती नव्हतं की त्याचा एवढा इम्पॅक्ट, म्हणजे एवढं ते पोस्टला सगळे कॅरी करतील म्हणून. पण त्याच्यामुळे मला खूप माझे नातेवाईक, माझे फ्रेंड ज्यांना हे माहिती नव्हतं, तर झालं आहे खरं तसं. सगळ्यांचे खूप फोन सुरू आहेत आणि म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, कॅन्सर मी काही एकटी नाही आहे की मला काय एकटीला कॅन्सर नाही झालं. असं आधी मी घरामध्ये माझी आई बघितलेली, महेश बघितलेला, त्याच्यामुळे ओके कॅन्सर. आणि बरं, हे घरामधले, ही बाहेर किती जण आहेत की ज्यांना कॅन्सर झाला आहे की असं वाटतं की मी काय एकटी नाही आहे. पण मी ते ॲक्च्युली ती म्हणजे मी थँक्यू नोट म्हणून मी ती केलेली. पण पण तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळलं की तुम्हाला झालं, तेव्हा तुम्ही मी खरंच सांगते, मला काही वाटलं नाही. मी अगदी मी खोटं पण नाही बोलले. ते म्हटलं ठीक आहे, आता झालं आहे आपल्याला, आता ह्यातनं काय करता येईल बेस्ट ते आपण करायचं. आणि हल्ली सायन्स आणि एवढं पुढे गेलं आहे की खूप काय त्याला, खूप हल्ली उपचार खूप छान आहेत. किमोथेरपी बऱ्यापैकी इझी झाली आहे. म्हणजे पूर्वी जशी होती 10-15 वर्षापूर्वी जेवढे त्रास होते किमोचे, आहेत त्रास, मी असं नाही म्हणत की का त्रास होत नाही, पण तेवढ्या प्रमाणात खूप इझी झालेत आता त्या मनाने. आणि जेव्हा सरांना हे सांगितलं तेव्हा ते कुठे होते, तुम्ही कुठे होतात तेव्हा? मी ॲक्च्युली ना कुठे माझी एक ट्रिप प्लॅन केली होती आणि मला जेव्हा वाटलं की मला असं हे आपल्याला ही टेस्ट करायला जायचं आहे, म्हटलं एक 10 दिवसांनी केली तर काही होत नाही आहे, मी ही ट्रिप करून येते आधी. कारण म्हटलं हे परत डोक्यामध्ये घेऊन जाण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. त्याच्यामुळे मी त्या ट्रिपला गेले, मी ती ट्रिप संपवली आणि मग नेक्स्ट डे येऊन मात्र मी माझं सगळं टेस्टिंग केलं आणि मग जर्नी सुरू झाली. आणि सर तुमच्या बरोबर होते त्या टेस्टला वगैरे? नाही, मी टेस्ट माझीच जाऊन केली Yes, ॲक्च्युली. पण नॉर्मली करतो तसं मॅमोग्राफी केली आणि त्याच्यात मला सांगितलं गेलं की
पुढच्या टेस्ट करायला लागतील म्हणून. तेव्हा मी महेशला सांगितलं की असं असं झालं आहे आणि मला पुढचं टेस्टिंग आहे म्हणून आता तेव्हा सगळं. घरी होते, घरी मी घरी आल्यावरच सांगितलं त्याला. मी काय फोनवर वगैरे नाही सांगितलं, घरी आल्यानंतरच त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर मला ठीक आहे आता आम्हाला दोघांना ना असं काय झालं आहे मी त्याच्या महेश एक तर खूप पॉझिटिव्ह आहे तर त्याच्यामुळे आणि त्याच्या कॅन्सरच्या वेळेला पण तो एवढा पॉझिटिव्ह होता की आणि बरा झाला की तो आता. त्याच्यामुळे मला ते एक डोळ्यासमोर होतं की माझी आई बरी झाली, महेश बरा झाला, मी पण बरी होईन. सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहे, सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्याजवळ आहे. त्यावेळेस काही तसं मेजर पण जेव्हा आपण कॅन्सर म्हणतो ना, जसं आता एवढं नॉर्मल झालं ना कॅन्सर, म्हणजे जसं काही ताप आल्यासारखं ते इतकं नॉर्मल. खरंच झालं आहे. मला वाटतं खूप कारणं आहेत त्याच्याकरता. आपण जे जेवण जेवतो, आपण सगळंच म्हणजे पोल्युशन म्हणा किंवा केमिकल्सचा वापर म्हणा, आपण पॅकेज फूड जे काही खातो, हजार गोष्टी आहेत ज्याच्यामुळे बरं, आता तुम्ही जवळजवळ तुमच्या घरात जेव्हा मी मागे आलेली तेव्हा तुम्ही सरांचं जेव्हा झालं होतं, सरांना जेव्हा झालं तेव्हा तुम्ही खूप सगळ्या खाण्यापिण्याच्या बाबतीत सगळ्यांनी तुम्ही प्रिकॉशन खूप छान पद्धतीने घेतलेलं. मातीच्या भांड्यात तुम्ही जेवण वगैरे बनवायचा, त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्ही करत होतात. बरं, तुम्ही काय फक्त सरांसाठी नाही, तुम्ही सगळ्यांसाठी तेच मातीच्या भांड्यात जेवण बनवणं किंवा किती हेल्दी, किती व्यवस्थित खाणं-पिणं, त्याबाबतीत तुम्ही खूप काळजी घेतलेली. नाही माझंही खाणं व्यवस्थित आहे. म्हणजे Actually, माझं खाणं yes. अजिबात असं मी तेलकट वगैरे तेलकट उगाचच अजिबात वगैरे नाही. खात नाही. Yes. माझं आपलं रोजचं भाकरी भाजी आणि मी खुश असते. मला ते जेवण आवडतं. पण काय माझं माझं जेनेटिक निघालं. म्हणजे मला जे कॅन्सर टेस्टिंग झालं ते माझं जेनेटिक होतं. म्हणजे माझ्या आईला कॅन्सर होता. तर त्याच्यामुळे असेल. त्याला कोण काय करणार? सो मला वाटतं ना काही असेल ते ॲक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं आणि त्याच्यावर आपण कसं बाहेर येऊ शकतो. बाकी जे आपल्या हातातलं आहे ते आपण करायचं आणि जे हातातलं नाही आहे ते ॲक्सेप्ट करायचं. सो मी कुठल्याही बाबतीमध्ये आणि मी तोच विचार केला की मी काय एकटी नाही आहे. म्हणजे मला जेव्हा किमोचा त्रास व्हायचा किंवा काही व्हायचं तेव्हा मी हेच स्वतःला सांगायचे की मी काय एकतर ना मी खूप प्रिव्हिलेज्ड होता पण म्हणजे मला तर असं वाटलं की माझ्या आजूबाजूला इतकी प्रेम करणारी माणसं होती ना आणि म्हणजे मी त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे तसं मी त्यांच्याकरताच तो पोस्ट लिहिला की मला त्यांना कळल्यानंतर म्हणजे काही जण होती जी मला रोज देवाचे फोटो पाठवायचे रोज म्हणजे त्यांना कळल्या दिवसापासून अजूनही येतात. म्हणजे माझा एक भाऊ आहे तो इथे नाही राहत तो दुबईला असतो त्याचे मला रोज म्हणजे रोज त्याचं मला अजूनही येतात त्याचे मला देवाचे फोटो. नंतर मला मैत्रिणी होत्या ज्या नुसत्या माझ्या काय म्हणत त्यांची ड्युटी लागल्यासारख्या ना त्या अशा घरी येऊन बसायच्या माझ्याबरोबर. माझ्या मुलींनी मला केवढं हे केलं म्हणजे पहिल्यांदा त्या जरा हल्ल्या होत्या लहान आहेत तशा त्या दोघीजणी पण जरा अशा झाल्या होत्या पण नंतर म्हणजे खूप पॉझिटिव्ह होत्या त्या सुद्धा. आई तुला काही होणार नाही काही काळजी खूप म्हणतो मी काळजी करतच नाही आहे. पण त्यामुळे घरात मला खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मिळालं. आधी ना आपण घाबरून जातो. कॅन्सर हा शब्दच असा आहे ना म्हणजे माझ्या आईला जेव्हा कॅन्सर झाला कळलं तेव्हा मी घाबरले होते. लहानपण होते तेव्हा मी पण तेव्हा मी खूप त्या शब्दालाच घाबरतो पण मला नाही भीती वाटली होती. मला खरंच नव्हती भीती वाटली आणि मी सगळ्यांना सांगेन की घाबरू नका कारण आता ट्रीटमेंट छान आहे डॉक्टर्स छान आहेत आपल्याकडे सगळे आणि फाईट तर करायला लागेल कारण मला वाटतं कॅन्सरपेक्षा कॅन्सरची ट्रीटमेंट ही जास्त पेनफुल आहे की त्यातनं म्हणजे त्याचा जास्त त्रास होतो आपल्याला पण त्यातनं जायचं असं जेव्हा आपण ठरवतो ना तेव्हा मग त्यातनं जाणं होतं असं झालं ते. बरं, सगळ्यात जास्त तुम्ही म्हणालात की माझ्या दोन्ही मुली हल्ल्या, सगळ्यात जास्त खचलं कोण? गौरी कोणीच की नाही. मी खरंच सांगते इतकं पॉझिटिव्ह हे होतं ना घरामध्ये खचणं वगैरे खरंच कोणाचं झालं नाही. मी तुम्हाला तेच सांगते कॅन्सर म्हटलं की आपण आधी घाबरतो पण त्यांनी पप्पाचा कॅन्सर बघितला होता घरामध्ये त्याच्यामुळे ना कॅन्सरची घरात सवय झाली होती असं मी म्हणेन. पण मग सवय झाली होती म्हणजे माहिती आहे पप्पाने कॅन्सर झाला ट्रीटमेंट घेतली छान पप्पा काम करतोय आता तर माझंही तसंच होणार म्हणजे असं त्यांना एक खात्री होती म्हणा. आणि मी त्यांना म्हणजे मी त्यांना नेहमी तेच सांगितलं की जे होतं ते ॲक्सेप्ट करायला शिका नाहीतर मग नुसतं आपण चिंता करण्यात जर वेळ काढला ना आयुष्यामध्ये तर
ॲक्सेप्टन्सच पाहिजे पहिलं आपल्याला. जे जे होईल ते ॲक्सेप्ट करा आणि पुढे जा. तर मी तेच. बरं, जेव्हा तुमच्या आईला झाला तेव्हा तुम्ही किती वर्षाच्या होत्या? आईला 92मध्ये झाला आणि त्याच्यानंतर आई गेली 2019ला. त्याच्यामुळे माझ्या डोक्यात ते होतं की तिला परत नाही झाला. एक ना मी ते बघितल्यामुळे असेल. मी असं नाही म्हणत आहे की ज्यांना त्याचे त्रास होत असतील आणि ज्यांना खूप ज्यांचं नुकसान झालं असेल त्याच्यामुळे घरच्यांचं, ते आहेच. म्हणजे ते नावच खूप मोठं आहे. पण त्याला घाबरून जाऊन काहीच होणार नाही असं माझं म्हणणं आहे फक्त. तुम्ही तेव्हा किती वर्षाच्या होतात? मी 2000 असेल काय ते 30-35 वर्षाची, 30-32 वर्षाची असेल मी तेव्हा. म्हणजे तेव्हा तुम्ही ॲटलिस्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत होत्या वगैरे, मोठे होते तेव्हा तुम्ही, असं लहान लहान नाही होते. 27-28 असेल मला 27. वाटतं तेव्हा. 92ला असेल. तेव्हा तुम्ही कशा पद्धत, म्हणजे तेव्हा तुम्ही पाहिलं होतं आईला जवळ, त्या सगळ्या गोष्टी आईला, आणि तेव्हा 98चा काळ, म्हणजे तेव्हा हॉस्पिटल आणि हे सगळं काहीच, तेव्हा सुविधा, सायन्स एवढं एवढं नव्हतं जसं आत्ता ज्या पद्धतीने झालं आहे. पण तेव्हा आईला किमो पण नव्हती. आ तिची फक्त सर्जरी झाली. ओके. त्याच्यामुळे मी तो त्रास बघितला नव्हता. पण मी माझ्या एका मैत्रिणीचा बघितला होता. म्हणजे इनफॅक्ट आय लॉस्ट हर टू कॅन्सर. खूप अगदी माझी जवळची मैत्रीण. तर त्याच्यामुळे मी तिचा त्रास तेव्हा बघितला होता. ती गेली साधारण 2006मध्ये. नाही, 2009 का 10ला गेली ती. तर मी तिचा त्रास तेव्हा बघितला होता मात्र जाताना. पण तेच सांगितलं ना, फक्त ॲक्सेप्ट करायला लागतं. आता तेवढं इझी नाही आहे ॲक्सेप्ट करणं. आपण म्हणतो, पण ते मेंटली, फिजिकली स्पेशली जेव्हा तो त्रास होतो तेव्हा आईच आठवते, आणि तेव्हा आई हे का माझ्या वाट्यालाच का. मी म्हणजे आत्ता कुठेतरी घरातलं वातावरण, की आता सरांचा पूर्णपणे बरं आहे, आणि सरांनी कधीच काम त्यांचं थांबवलं नाही. तेव्हाही त्यांनी बिग बॉससारखा शो वगैरे सगळंच केलं होतं, आणि नॉनस्टॉप. तेव्हा मग सगळ्यांना झालं की सर ज्या कंडिशनमध्ये पण, आणि ही इज डुईंग सुपर्ब, म्हणजे धमाल करत होते ते. आणि मामाला वाटलं म्हणजे ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की मी तुम्हाला सांगते, महेशचा जेव्हा कॅन्सर होता ना, तेव्हा त्याची सर्जरीनंतर त्याचा काहीतरी एक छोटा प्रॉब्लेम झाला होता. तर त्याच्यामुळे त्याला ते सगळे ट्यूब्स वगैरे जरा लाँग पिरियडसाठी होत्या. आणि तेव्हा त्याचं बिग बॉसचा ना प्रोमो शूट होता. तर तो तसे कपडे बिपडे बनवून आम्ही सगळे तिकडे त्या शूटिंगला गेलो होतो, आणि त्यांनी तसा अख्खा तो प्रोमो शूट केला होता. मी ते बघितलं होतं त्याचं. म्हणजे मला डॉक्टरने विचारलं होतं, ह्यांना माहिती आहे का हो ह्यांना काय झालं आहे? मग इतका तो बिनधास्त होता. मग मी त्याच्यामुळे मला एवढा तो कॉन्फिडन्स आला असेल किंवा काय असेल मला माहिती नाही. दुसरी गोष्ट ना, मी ते काय म्हणतात, माझा एक देवावर प्रचंड विश्वास आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे आपण असा एक प्लॅन असतो ना, तसं त्यांनी मला एक स्पिरिच्युअल मार्गावरती आधीच टाकलं काही वर्षांपूर्वी. तर जेव्हा तुम्ही त्या प्रॅक्टिसेस सुरू करता ना, तर तेव्हा आपल्याला बराच ॲक्सेप्टन्स, तुम्ही जे म्हणालात की ते सोपं नसतं, तर ते खरंच सोपं नसतं. म्हणजे मी जी 92मधली होते ती मी आत्ता आहे असं अजिबात नाही आहे. तर त्याच्यामुळे त्या ज्या प्रॅक्टिसेस असतात ना, त्या तुम्हाला खूप ॲक्सेप्ट करायला शिकवतात गोष्टी. आणि त्यातनं सरेंडर, टोटल सरेंडर, की बघून घेईल तो. माझ्या हातात काहीच नाही आहे. जे करेल ते बेस्ट करेल माझ्यासाठी. जे करेल ते दॅट इज बेस्ट फॉर मी. हे जे होतं ना, त्याच्यामुळे ते झालं सगळं. म्हणजे आता वेन आय लुक बॅक, मी तुम्हाला खरंच सांगते की माझ्याबरोबर इतकी जणं होती आणि इतके जणं प्रेम करणारे. त्या एका पिरियडमध्ये ना तुम्हाला कळतं की कोण तुमची माणसं आहेत, काय आहे हे तुम्हाला सगळंच शिकवून जातं. तेव्हा आपल्याला खूप फ्रेंड्स असतात, खूप. आता सोशल सर्कल एवढं मोठं असतं ना, पण त्या पिरियडमध्ये तुमच्याबरोबर कोण असतं, हक्काने कोण येऊन बसतं. तर माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे. आम्ही कित्येक वर्षात असं नाही की आम्ही रोज बोलायचो, पण तेव्हाची माझी एकदम घट्ट मैत्रीण होती ती. आम्ही आपल्या वाढदिवसानं तिला कळल्याच्या दिवसापासनं तिने, म्हणजे ती आणि माझी अजून एक मैत्रीण असं टेक ओव्हर केलं होतं. माझी बहीण, माझी जाऊ, म्हणजे असे काही जण होते ना, त्यांनी असं टेक ओव्हर केलं होतं माझं आयुष्य. रोज येऊन बसायच्या. माझी जाऊसुद्धा सकाळी दुपारी यायची,
ती संध्याकाळी जायची घरी रोज. तर त्याच्यामुळे एवढा सगळा मला घरामध्येच हे होता ना, सपोर्ट होता ना, की ते सोपं झालं माझं आयुष्य. तेव्हा मी तोच विचार करायचे की मला एवढं सगळं आहे ना, मग मी का रडू? म्हणजे मला रडून तर एक तर काही होणार नाही, अजून आपले मॉरल्स खालती जातात. कारण तुम्ही फिजिकली वीक असता तेव्हा खूप, तेव्हा मेंटली स्ट्रॉंग राहायला लागतं. आणि श्रद्धा, तुम्ही तिथे सरेंडर करायचं आणि सोडून द्यायचं सगळं. सो दॅट इज वॉट, म्हणजे हे मी केलं की मी माझ्या आणि माझे गुरु, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तसं मला काही गुरूंच्या शिकवणी, मी ज्या या पाथवर नेलं मला देवानी काही वर्षांपूर्वी, त्याच्यात जे आम्ही शिकत गेलो ना ते मी वापरत गेले. म्हणजे मला वाटतं हे टेस्टिंग होतं माझं की किती तू वापरतेस, शिकलेलं किती वापरतेस, हे टेस्टिंग होतं म्हणा. त्याच्यामुळे मला खरंच काही वाटलं नाही. तुम्ही कोणत्या गुरूंना मानता किंवा असं? माझे महाअवतार बाबाजी हे माझं, मी त्यांना हे करते, मी क्रियायोग करते. आणि माझे 2 गुरु आहेत आणि त्यांनी मला क्रियायोग शिकवला आणि ते माझ्याकडनं करून घेतात. म्हणजे काय म्हणतात, म्हणजे सर्जरीच्या दिवशीसुद्धा मी क्रिया केली. म्हणजे मला असं एकही दिवस क्रिया त्यांनी करून नाही घेतली माझ्याकडनं, असं एकही दिवस कॅन्सरमधला गेला नाही. त्याच्यामुळे असेल, मला असणाऱ्या प्रचंड सपोर्टमुळे असेल, पण माझ्याकरता ती जर्नी सोपी झाली त्याच्यामुळे. आणि स्पिरिच्युअल जोड ही तुम्हाला पाहिजेच असं मला वाटतं, की हल्ली सगळ्या मुलांना लहानपणापासून ना या मार्गावर थोडं तरी आणलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक पेरेंटनी आणलं पाहिजे. नाही म्हणजे आपले डिप्रेशन्स, एन्झायटी अटॅक्स हे सगळं खूप कमी येईल. कारण की आजकालची मुलं ज्या वेगाने पळत आहेत, सोशल मीडिया असू दे किंवा यूट्यूबचं असू दे, वेगाने पळत आहेत त्यांना, आणि ते फक्त रीलवर एका गोष्टी ह्याच्यावरतीच आहेत सगळे. येस, स्क्रोलिंग फक्त. आणि काय झालं आहे, इंस्टाग्राम जे चांगलं आहे त्याची एक दुसरी पण साईड आहे आणि खूप वेगळी साईड आहे ती. त्याच्यामुळे ते एक वेगळं दाखवतं आणि त्याच्यामुळे मुलांना सगळ्यांना तेच दिसतं आणि ते लवकर पाहिजे असतं, लगेच पाहिजे असतं. पण आज जेव्हा मी मुलांना बसवून तेच सांगितलं, आज पप्पानी किती वर्ष घालवली आहेत, पप्पाच्या अप्स डाऊन्समध्ये तो कसा वागला आहे. म्हणजे तो डाऊन गेला तरी तो पटकन उभा राहतो. म्हणजे एखादा पिक्चर फ्लॉप झाला म्हणून तो त्याच्यात रडत नाही कधी बसला, किंवा त्याची नुकसान झालं, कुठं आर्थिक नुकसान जरी झालं असेल तरी महेश पटकन उभा राहतो आणि कामाला लागतो. म्हणजे माझ्या मुलीने जेव्हा ठरवलं की या लाईनमध्ये यायचं, मी त्यांना बसवून पहिलं तेच सांगितलं की मला ना हेच, एखादं मला काम नाही मिळालं किंवा मला पिक्चर चालला नाही, मग असं झालं तसं झालं म्हणून फार तुम्ही त्याचे त्रास करून घेणार असाल तर या लाईनमध्ये येऊ नका. कारण खूप अनप्रेडिक्टेबल लाईन आहे, फक्त ग्लॅमर दिसतं पण दुसरी साईड दिसत नाही तुम्हाला. तर त्याच्यामुळे त्याला एक स्पिरिच्युअल जोड मी लहानपणापासून मुलांना तेच सांगतच मोठं केलं. त्याच्यामुळे मुलांनी हे सुद्धा मला वाटतं, मी त्यांना तेच सांगितलं की झालं आहे ना, पप्पा बरा झाला ना, हे पण बरी होईल. त्याच्यामुळे आणि मला मुलांनी पण तेच सांगितलं, आई काही नाही होणार तुला. सो सत्याची काय रिॲक्शन होती तेव्हा त्याने फर्स्ट टाइम जेव्हा त्याला कळलं? मी तेच सांगते, तेव्हा महेशचं एक घरात बघितलेलं असल्यामुळे असेल, असं काही त्यांना म्हणजे ठीक आहे म्हणजे रडलं वगैरे असं काही आमच्याकडे काही झालं नाही. म्हणजे काही नाही, विल फाईट इट असंच झालं. हीच रिॲक्शन होती सगळ्यांची. आणि मी ज्या हॉस्पिटलमध्ये गेले, तिकडचे डॉक्टर्स, तिथे मला आमचा एक, त्याला मी गॉड ऑफ हिंदुजा म्हणते, तिथे एक आमचा अभिनय म्हणून आहे की एक ना तिथे गेल्यानंतर आपल्याला त्याचं एक ते बिलिंग्ज असतात, इन्शुरन्स असतात, ह्या एक गोष्टी ज्या असतात ना की तुम्ही जेव्हा पेशंट असता तेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी डील करायला एक हेल्प लागते. तर ती पण मला तिकडनं मिळाली की तिथे कोणतरी माझं होतं आणि त्यांनी माझं सगळं ते इतकं माझं स्मूथली केलं की असं देवाचा हात असल्यासारख्या गोष्टी माझ्या बाबतीमध्ये झाल्या. मी असं नाही म्हणत की सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्या इतकं सोपं कोणाला जात असेल. मी त्याच्यामध्ये टाटामध्ये मी जाऊन आले. म्हणजे मी गेले होते टाटामध्ये, म्हणजे मी ओपिनियन्स घ्यायला गेले, कारण त्यांचे अप्रतिम डॉक्टर्स आहेत तिकडे सगळे. त्याच्यामुळे आम्ही एक ओपिनियन घ्यायला गेलो होतो तिकडे. मी तिकडचं सगळं बघितलं आणि मला म्हणजे इतकं कौतुक करावं असं वाटलं ना की त्या इन्स्टिट्यूशनचं,
की आज ते काय काम करतायत. आणि यातनं मला एकच वाटलं की मला यातनं बाहेर मी जेव्हा कम्प्लिटली बाहेर येईन तेव्हा मला याच्यात नक्की यासाठी काहीतरी या कॉजसाठी नक्की मला काहीतरी काम करायचं आहे. म्हणजे कुठे जर मी काही थोड्या लोकांना जरी मदत करू शकले इमोशनली म्हणा किंवा कारण ज्यांना ज्यातनं जायचं आहे ना त्यातनं जायला लागतं. पण मी माझ्या अनुभवावरनं आता मी त्यातनं गेल्यामुळे जर मी काही कोणाला मदत करू शकले तर मला ते खरंच आवडेल करायला. म्हणजे त्यांचं काउन्सिलिंग म्हणा किंवा काहीही ते मी नक्की करणार. पण तुम्ही काउन्सिलिंग घेतली आहे? एकदाही नाही. मी तुम्हाला काउन्सिलिंग माझे गुरु होते माझ्याबरोबर. येस. कुठलं काउन्सिलिंग कशाला लागेल मला? त्यांनी जे शिकवलं तेच त्यांनी आत्तापर्यंत एवढे वर्षात जे आम्हाला शिकवलं आपण जेव्हा काही ऐकतो गोष्टी त्या फक्त प्रॅक्टिकली वापरायच्या असतात. एवढंच असतं. ती वेळ आली प्रॅक्टिकली वापरायची. आपल्या बाबतीत काय झालं म्हणजे आपण पॉझिटिव्ह गोष्टी ऐकतो पण त्या अंमलात आणत नाहीत. तिथे आपण म्हणजे तिथे खूप चुकतो आपण. हा हे केलं पाहिजे, माहिती आहे मला, माहिती आहे मला, पण आपण ते स्वतः अंमलात आणत नाहीत ती गोष्ट. पण आता हा कॅन्सर आहे म्हणून मी सांगत नाहीये. पण इन इन जनरल आयुष्य काय आपलं सरळ नसतं. अप्स डाऊन्स अप्स डाऊन सगळ्यांच्या आयुष्यात असतात. पण तेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्याचं बाहेरनं बघायला लागतं ना म्हणजे मी स्वतःला मी ट्रेनमध्ये बसली आणि माझं कसं मी बघीन ना आयुष्य जेव्हा तसं आयुष्य बघायला लागतं तेव्हा त्रास कमी होतात आपल्याला की ठीक आहे म्हणजे आपण दुसऱ्याचं आयुष्य एखादं करू तेव्हा त्रास होतात पण आपण ते जास्त पटकन ॲक्सेप्ट करतो आपल्या आयुष्यात गोष्टी होतात ना त्याच्यापेक्षा. तर त्यामुळे तसं जेव्हा आपण बाहेरनं बघायला लागतो ना तेव्हा त्रास कमी होतात आपल्याला. असं हा माझा अनुभव आहे. डेफिनेटली. म्हणजे सोपं नसेल पण त्याला प्रॅक्टिस लागते आणि ती मी हळूहळू एवढे वर्षात स्वतःपासूनच डिटॅच करत गेले असं मला वाटतं. बरं सई, गौरी, सत्या तिघांचंही एक वेगळा बॉन्ड आहे. तिघांचंही तुमच्यावरच एक वेगळं नातं आहे. आता तिघंही काही ना काही कारणांमुळे बिझी आहे. गौरी तर सगळ्यात जास्त बिझी आहे. मालिका आणि या सगळ्या चालू आहे. सो तिला कसा म्हणजे ती कसा वेळ देते, कशा पद्धतीने सई तुमच्याकडे वेळ देते किंवा सत्या वेळ देतो कोण? नाही माझ्याबरोबर सगळे असायचे. म्हणजे घरामध्ये काय असायचं जेव्हा माझे किमो होते किंवा डॉक्टर अपॉइंटमेंट्स असायच्या तेव्हा माझी मैत्रिणी माझी बहीण माझ्याबरोबर असायच्या ते आणि त्या मुली पण यायच्या. म्हणजे त्यांनी ड्युटीज लावून घेतल्या होत्या की मी आत्ता नाही आहे मला आत्ता हे काम आहे मग तुझी आत्ता कोण बसणार आहे ही मावशी बसणार आहे ओके मग मी या वेळेला येईन मी संध्याकाळी तुझ्याकडे येते बसायला मग संध्याकाळी त्या जाईल किंवा घरामध्ये अक्षरशः बाजूला येऊन बसायच्या माझ्या. म्हणजे मी जेव्हा असायचे तेव्हा येऊन मला कुठे पाय चेप कुठे डोकं चेप असं करत बसायचे. त्यांनी खरंच खूप केलं माझं सगळ्यांनीच. म्हणजे मुलींनी केलं माझ्या मैत्रिणींनी केलं बहिणींनी केलं महेशचा सपोर्ट होता एवढा सगळा सपोर्ट होता. मला सगळे माझा सगळा स्टाफ कारण काय होतं तेव्हा ना किती नाही म्हणतात तरी थोडी चिडचिड होते कारण आपल्याला आपलं ॲपेटाईट तेव्हा कम्प्लिटली गेलेलं असतं. काय खायचं चवच नसते त्याच्यामुळे काय खायचं कळत नसतं. मला काही दिलं की मला त्याची चव नसायची नको असायचं. पेशंटली मला सगळं करून घालायचे. मी त्यांना आधीच सांगायचं मी तुमच्यावर चिडत नाही आहे मी आधीच सॉरी म्हणते मी माझ्यावर चिडलेच तर मी माझ्यावर चिडते असं मी त्यांना आधीच सांगायचे की किमो आले की त्यांना कळायचं मी कधी असं मी चिडायचे नाही कधीच. पण एखाद वेळेला कधी काही झालं असेल तर मी आधीच सॉरी म्हटलेलं असं किमो आली माझी आता सॉरी असं करून मी. पण त्यांनी इतकं प्रेमाने केलं ना सगळ्यांनी माझं की पाय दुखायचं मला ते न्यूरोपॅथी झालं की ह्याच्यामुळे. पण मग ती माझी मुलगी रोज मला पायाला हे लावून दे वगैरे म्हणजे मी काय म्हणतात कृपा होती माझ्यावरती. त्याच्यामुळे मला ना माझी जर्नी मला मी बाकी इतर लोकांच्या मी आज त्या KEMमध्ये जाऊन आले बाहेर लोक म्हणजे कसे लोक कंडिशन त्यांना कुठनं लोक येतात काय लोक येतात त्याच्यामुळे माझी जर्नी मी काय सांगू असं मला वाटलं की माझी जर्नी सुखाची होती की त्या मनाने खूपच सुखाची होती. त्याच्यामुळे बाहेरचं कसं करणार मग तुम्ही टाटाच्या बाहेरचं म्हणजे ते कुठून लोक येतात कुठे जेवतात काय किमोथेरपी आपण एवढं फुटपाथवर बसतात आणि जेवतात तसे तिथे झोपतात तिकडे राहतात. छोटी मुलं हो पेडियाट्रिक वॉर्ड आहेत तिकडे छोट्या छोट्या मुलांचं आहे. त्याच्यामुळे माझी जर्नी काही एवढी ग्लोरीफाय करण्यासारखी काही नाही आहे. खूप सुखात गेलेली जर्नी होती माझी.
त्याच्यामुळे असं काही ग्लोरिफाईड हे नाही आहे. आपण एक ठीक आहे, आपल्याला एक काय चेहरे दिलेत कुठे ओळखीचे देवानी म्हणून आपली जर्नी असं काही नाही आहे. जे खरंच ते ना, ती खरी जर्नी आहे त्यांची. त्याच्यामुळे काय ग्लोरिफाय करायचं याच्यामध्ये. एक झाला मला, काय एकटीला नाही झाला कॅन्सर, तो झाला मला आणि काळजी घेतली गेली माझी. इनफॅक्ट प्रिव्हिलेज्ड बनवत आपण ह्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे मला बरं ताई, मी एक विचारणे आवर्जून, खाण्यापिण्याची काळजी कशा पद्धतीने तुम्ही घेतली जेव्हा कळलं ह्या सगळ्या गोष्टी? आणि डॉक्टर्स कोण होते ज्यांनी तुम्हाला एवढी छान साथ दिली, ज्यांनी एवढं छानली व्यवस्थित, कारण की डॉक्टर्स पण खूप चांगले पाहिजे असतात, आपण म्हणतो खरं, पण असे काही देवदूत आपल्याला मिळून जातात डॉक्टरच्या रूपात. देवदूतच असतात खरं म्हणजे ते. पहिल्यांदा मला जेव्हा कळलं तेव्हा माझा एक ब्रदर इन लॉ आहे, रॉय पाटणकर म्हणून. तर चेंबूरला असतो तो. तर त्याचं मोठं हॉस्पिटल आहे झेन नावाचं. तर आम्ही महेशची किमो तिकडे केली होती. तर मी पहिलं तिकडे गेले, कारण घरचा माझा एकदम म्हणजे मला ह्याच्याहून चांगला ॲडवाईस कुठे मिळणार नाही, कारण माझं घरचं आहे ते. मी रॉयकडे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. म्हणजे त्यांनीच मला ह्याला पाठवलं, पेट करायला पाठवलं. आणि जेव्हा आलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं. पण मी तेव्हा मला काय झालं, ते चेंबूरला आहे हॉस्पिटल. तर मी ॲक्च्युली तिकडेच जाणार होते, कारण माझ्या घरचं आहे ते म्हणून. पण मी नंतर अख्खा विचार, नंतर मी जेव्हा ट्रीटमेंट ऐकला, ट्रीटमेंट प्लॅन मी जेव्हा सगळं ऐकला की हे लांब चालणार आहे, म्हणून मी जवळचं हॉस्पिटल शोधलं. आणि मी हिंदुजा, पण हिंदुजा, माझा अनुभव हिंदुजाचा इतका सुंदर आहे ना, माहीम हिंदुजाचा. कारण माझे आई, माझे बाबा, महेश, नंतर माझी सासू, असे सगळेच जण हिंदुजातनं ना बरे होऊन घरी आलेले आहेत. तर त्याच्यामुळे मला ना तिकडचं एक ते खूप पॉझिटिव्ह हे होतं की हिंदुजा म्हणजे. तर मग मी जवळचं एक तर शोधलं, कारण माझ्या सगळ्यांना बहीण आहे किंवा माझ्या मैत्रिणी आहेत सगळ्या, ट्रॅव्हलिंग पण सगळे इकडच्या आहेत सगळ्या. तर त्याच्यामुळे मला त्यांना बरोबर, माझ्याबरोबर कोणतरी लागणार, कारण महेश किती येणार, म्हणजे त्याला शूटिंग असेल हे असेल तर किती माझ्यासारखा बरोबर येणार. त्यामुळे मला जे माझे कोर हे होते किंवा मुली असतील, मला इकडनं जास्त ते कन्व्हिनियंट वाटलं. आणि मग मी हिंदुजामध्ये इकडे डॉक्टर देशमाने म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी गेले पहिल्यांदा. आणि इतके छान त्यांनी मला सगळं एक्सप्लेन केलं. आणि मग नंतर मी डॉक्टर अलमेल म्हणून आहेत, ज्यांनी मला किमो दिली. आणि म्हणजे काय सांगू, म्हणजे इट वॉज किती मी थँक्यू म्हणून सगळ्यांना. डॉक्टर कन्नलिक, त्यांनी मला रेडिएशन केलं. डॉक्टर भंडारकर म्हणून आहेत, त्यांनी माझी अजून एक सर्जरी केली. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या डॉक्टर्सची जी टीम आहे ना, ती इतकी छान आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं जसं आमचा अभिनय महाडिक, ही अशी अख्खी ती हिंदुजाची टीम होती ना, माझ्या तिकडच्या सगळ्या सिस्टर्स होत्या, त्या जवळजवळ तुमच्या मैत्रिणी होतात, तुम्ही सारख्या जाता तिकडे. नंतर तिकडे अजून एक अनिता म्हणून आहे, ती काउन्सिलर आहे, तिकडची काउन्सिलर आहे. ती गप्पाच मारायचो आम्ही ती आली की. आणि असं अतिशय काय म्हणतात त्याला, प्लेझंट. हिंदुजात गेल्यानंतर एकतर मला असं कधी हॉस्पिटलमध्ये आलं असं कधी वाटत नाही तिथे, कारण मला ते इतकी फॅमिलियर आहे ना ती जागा. आणि तिकडचे सगळेच म्हणजे ओळखतात मला असं वाटतं तिकडे. पण इतके वेळा मी हॉस्पिटल गेली. म्हटलं की असं कुठेतरी असावं, कारण की ऑलरेडी आपण टेन्शनमध्ये असतो, ऑलरेडी ती ट्रीटमेंट, त्या गोळ्या आणि ते जे व्हाईट अँड व्हाईट सगळं असतं ते Environment. बघूनच थोडीशी भीती वाटते. सो जेव्हा आपली माणसं जे ओळख पाळख होते आणि जेव्हा ते आपली होऊन जातात, ते थोडंसं बरं वाटतं. आता रेडिएशनला मी होते, ते फ्रेंड्स झाले होते माझे रेडिएशनवाले सगळे, कारण मी अख्खा महिना रोज जायचं ना तिथे रेडिएशनला. त्याच्यामुळे ते जवळजवळ आम्ही गप्पा मारायचो बसून तिथे, म्हणजे रेडिएशनच्या वेळेला जेव्हा जो काही वेळ मिळायचा छान गप्पा मारायचो. त्याच्यामुळे अशी मला मी तेच सांगते की काही ग्लॅमराईज करण्यासारखी माझी जर्नी खरंच नव्हती. बरं, अशी एखादी गोष्ट किंवा असा एखादा प्रसंग जेव्हा तुम्ही खूप चिडलात आणि तुम्हालाच कळलं नाही की मी का चिडते, काय होतं? म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टींचं ठीक आहे, पण असा कधी तो प्रसंग झाला की अरे यार, खूपच जास्त मम्मा चिडली आहे, किंवा सगळा तुमचा स्टाफ पण माम खूप जास्त चिडला आहे, असा तो प्रसंग नाही, आठवतो? खूप नाही चिडले मी कधीच, मला खूप नाही चिडले कधी. छोटं छोटं जेव्हा खाणं जायचं नाही किंवा तेव्हा मोठा आवाज करून फक्त बोला. आवाज पण नाही, म्हणजे मी नको ना सांगितलं मला असं नका ना देऊ वगैरे असं. कारण काय आहे, महेशच्या वेळेला मी होते प्लॅन करायला, मला काय जेवण द्यायचं, काय करायचं रोजचं मलाच इथे सांगायला लागायचं की मला ते न्यूट्रिशन कसं पाहिजे.
आणि जेव्हा माझी इच्छा नव्हती खाण्याची तेव्हा मला ते सगळं प्लॅन करायला लागायचं. कारण न्यूट्रिशनल मला जरा माहिती आहे थोडंसं, कारण मी जरा नॅचरोपॅथी केल्यामुळे मला थोडं माहिती असल्यामुळे मला सांगायला लागायचं की मला हा ज्यूस द्या, मला अळीव द्या किंवा काय द्या, कारण तुमचं हिमोग्लोबिन ड्रॉप होतं तेव्हा मला आयर्न रिच फूड काय द्या. आणि मग ते तसं कसं असतं, एक ती चव असते आपल्याला माहिती असते, मग ती तशी नाही झाली की ते लिटरली अशी छोटी छोटी चिडचिड, माझी मोठी चिडचिड माझी कधीच नाही झाली. त्याच्यामुळे सर आलेले हॉस्पिटलमध्ये हो 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 किमोला यायचा, अच्छा. अगदी येऊन माझ्याबरोबर दर 1-2 तास बसायचा. मग नंतर कोणतरी, मी सांगितलं ना सगळ्यांनी टर्न्स घेऊन ते केलेलं आहे माझ्यासाठी. महेश यायचा किमोला येऊन बसायचा माझ्याबरोबर तिकडे. बरं, आता काही ट्रिप प्लॅन आहे तुमच्या लोकांचं? कारण की सगळेच जण बिझी आहेत एकतर, दोन्ही मुलीही तुमच्या, स्पेशली गौरी, त्यामुळे ह्याच्यामध्ये फक्त एक 2 दिवसाची छानशी ट्रिप होऊन जाऊ दे, असं कधी प्लॅन लास्ट कधी घडला आणि पुढे कधी घडणार आहे? नाही, आत्ता इनफॅक्ट आत्ता माझी मुलगी गेली आहे, म्हणजे सई गेली आहे आत्ता, कारण गौरीचं तर आता सिरियल सुरू आहे. Serial चालू. की तिचं आत्ता सईचं आत्ता मध्येच शूटिंग संपलं. मग तिने एक पिक्चर आत्ता संपवला आणि मग ती आत्ता कालच गेली, काल रात्रीच गेली आहे ती. त्याच्यामुळे आत्ता तरी माझी अजून ट्रीटमेंट चालू आहे. तर मी एवढ्यात तरी कुठे, मध्ये मी लोणावळ्याला जाऊन आले, म्हणजे मी तेवढंच फक्त, माझी बहीण आणि तिची फॅमिली चालले होते तर त्यांच्याबरोबर मी फक्त 2 दिवस जाऊन आले, जरा चेंज म्हणून. पण नंतर मात्र मी खूप ट्रॅव्हल करणार एकदा सगळी ट्रीटमेंट संपल्यानंतर. ही ट्रीटमेंट कधीपर्यंत संपणार? जानेवारीपर्यंत चालेल माझी. जानेवारीपर्यंत चालेल पूर्णपणे. पण मला ट्रॅव्हल करायला अलाउड आहे, नाही आहे असं नाही आहे. पण माझं आत्ता मी तुम्हाला सांगितलं तर घराचं शिफ्टिंग वगैरे चाललं आहे, मग ते गणपती असेल, मग सगळंच ते एकत्र आहे सगळं. म्हणजे शांतपणे सगळं संपवते आणि मग भरपूर ट्रॅव्हल करायचं. कुठे जायचं सरांसोबत स्पेशली? महेश आत्ता खरं त्याचं शूटिंग आहे लंडनला, तेव्हा मला म्हणतोय तू चल म्हणून. आता बघूया का तेव्हा, अजून तरी प्लॅन नाही केलं, गेले तर एक 10-15 दिवस जाऊन येईन तेव्हा त्याच्याबरोबर 2 ट्रीटमेंट्सच्या मध्ये. बरं, मैत्रिणी, फॅमिली हे तर होते. सिनेसृष्टीमध्ये असा हक्काचा माणूस कोण होतं जे आवर्जून तुमच्या घरी आलं किंवा फोन डेली करायचं? एक असं सिनेसृष्टीमधलं घरी खूप जण येऊन गेले. घरी येस. हो, घरी खूप जण भेटून गेले मला. सविता आली होती मालपेकर, जल्पा आली होती, सचिन खेडेकरची. आमचं ते एक ग्रुप आहे. फोन खूप जण करायचे, खूप जण फोन करायचे. आणि पण माझा एक ना सिनेसृष्टीच्या बाहेर एक मैत्रिणींचा ग्रुप आहे. तर त्याच्यामुळे लहानपणापासूनच आहेत, म्हणजे खूप वर्षांपासूनचे फ्रेंड्स आहेत. माझे अमेरिकेचे एक फ्रेंड आहेत, ते फक्त माझ्याबरोबर टाईम स्पेंड करायला इथे इंडियात आले त्यांना कळल्यानंतर. त्याच्यामुळे ते येऊन मस्त एक 15-20 दिवस माझ्याकडे छान मजा केली आम्ही तेव्हा. एक काय होतं, जुने फ्रेंड्स असतात ना, मग त्या सगळ्या आठवणी काढून माझी माझी एक आत्या आहे, ती मला अगदी म्हणजे तिचं वय आता 87-88 आहे, पण ती मला जवळजवळ रोज फोन करायची. माझी एक अलका काकू म्हणून आहे, ती मला सारखी फोन करायची. म्हणजे ठरलेले ह्यांची एक वय आहे, कारण ते मला फोन करून विचार तू कशी आहेस आणि काळजी घे. म्हणतं मी सांगायचं तुम्हाला का तुम्ही मला सांगायचं? सो मी तेच तुम्हाला सांगितलं तसं की एक माझी जर्नी तशी खरंच खूप सोपी होती त्या मनाने. या सगळ्यांमुळे खरं तर मला मी जे पोस्ट लिहिलं तेच त्याच्याकरताच लिहिलं की मला म्हणजे कॅन्सर वॉज माय डायग्नोसिस पण ग्रेस इज माय स्टोरी, असंच मी त्याचं हे दिलं होतं की कॅन्सर झाल्यामुळे मला ते ग्रेस माझ्यावर किती आहे देवाची हे मला कळलं. नाही तर मला कसं कळलं असतं, जर सगळं नॉर्मल आयुष्य असतं तर माझा विश्वास अजून कसा पक्का झाला असता त्याच्यावरचा. मला थोडं देवाचं तरी तुला का कॅन्सर दिला असं मला महेशनी विचारलं होतं की तू करते एवढं सगळं तरी तुला का दिला. म्हटलं मला दिला कारण म्हटलं आय टेक इट एज कर्मा क्लेन्झिंग, म्हटलं माझं काहीतरी कर्म जाळायचं असेल म्हणून मला बॉडीला त्रास दिला. पण म्हटलं मला मनाला काही नाही त्रास दिला, कारण मला बाकीच्या गोष्टी एवढ्या सगळ्या त्यांनीच दिल्या ना. आज आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. आज ट्रीटमेंट इतकी महाग आहे कॅन्सरची खूप, म्हणून मी टाटाचं म्हणजे मी एवढा नमस्कार करते त्यांना की कसे घेत असतील, कसं परवडत असेल हे सगळं.
मी सगळ्यांना सांगेन की बाबा इन्शुरन्स काढा. सगळ्यांना सांगेन की डोंट इग्नोर इन्शुरन्स. म्हणजे आपल्याला वाटत असेल की आपण का उठून द्यायचे, पण जेव्हा वेळ येते तेव्हा कळतं की किती महाग आहे हे सगळं, या ट्रीटमेंट. त्याच्यामुळे मी ते जे लोक त्या कॅन्सरसाठी काम करतात किंवा जे डोनेशन्स देतात त्याच्यासाठी, त्यांना खरंच मनापासून नमस्कार आहे माझा सगळ्यांना. कारण सगळ्याची सोंग करू शकतो आपण, पैशाचं सोंग नाही करू शकत. तर त्याच्यामुळे तिकडे काय म्हणतात त्यांना, ते सगळ्यात मोठं चॅलेंज असतं कॅन्सर झाल्यावर. म्हणजे तिथेच तेच होतं की मला आता हिंदुजात गेल्यावर मला एक स्टोरीज की मी ते अभिनय मी तुम्हाला सांगितलं, तो मला तेच सांगायचं की ताई एक ना 15 वर्षाचा मुलगा आहे, त्याला ल्युकेमिया आहे. तर त्याच्याकरता आपल्याला कुठनं फंड्स गोळा करता येतात, ते फंड्स गोळा करत होते. कारण त्याची एक ट्रीटमेंटची कॉस्ट 1.5-2 लाख रुपये होती. आणि त्याला असं बरंच वर्षभर ट्रीटमेंट घ्यायची होती वगैरे, असं काहीतरी होतं त्याचं. सो मी त्या गोष्टी ऐकल्या ना की असं मला वाटतं की माझं काहीच नाही आहे, मी सगळं खूप सोपं माझं सहज जर्नी होता हा खूप. कारण काय म्हणतात त्याला, ग्लॅमराईज करण्यात काही, तुम्ही विचारलं इंटरव्ह्यू म्हणून, जर माझा इंटरव्ह्यू ऐकून कोणाला काही मदत होणार असेल तर ह्या इंटरव्ह्यूची खरी आपल्याला हे नुसतं तसं नाही ताई, ज्या पद्धतीने, कारण की तुमच्या सगळ्यांकडे बघून डेफिनेटली एक पॉझिटिव्हपणा, जसं तुम्ही म्हणालात की हो मी देवाचं लहानपणापासून करत होते, तुम्ही तुमच्या गुरूंचं करताय किंवा जे पण ज्यांना तुम्ही आपण मानतो, प्रत्येक जणांनी कुठेतरी वरच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि तुम्हाला स्ट्रॉंग बनवणाराही तोच असतो. तुम्ही आज ज्या पद्धतीने लढताय, फ्रेंड सर्कल असू दे, हे सगळं हे तर असतंच, नाही म्हणत नाही. पण त्या क्षणाला जे उभे राहतात ते खरे तुमचे मित्र. मला माझ्या गुरूंनी एक गोष्ट सांगितली की जेव्हा मला किमोथेरपीची खूप त्रास होत होता, तेव्हा त्यांनी मला सांगितलं तेच, म्हणजे मी जे रोज स्वतःला सांगितलं की माझ्या शरीराला त्रास होतोय, माझं मन छान आहे, शरीराचा त्रास शेवटी ते शरीर आहे, त्याला काय व्हायचं असेल ते होऊ दे. आपण आतमध्ये खूप छान राहायचं, म्हणजे पूर्ण श्रद्धेने राहायचं की काही मला, म्हणजे सरेंडर, टोटल सरेंडर होतं माझं. आणि त्याच्यामुळेच मला इझी गेलं. महेश कसं आहे, महेश स्ट्रॉंगच आहे, खूप स्ट्रॉंग. महेश ॲज अ पर्सन स्ट्रॉंग आहे. मी तेवढी स्ट्रॉंग नाही आहे महेश एवढी. मला स्वतःला मोल्ड करायला लागलं, आणि मोल्ड करायला मला स्पिरिच्युअलिटीचा खूप खूप खूप, म्हणजे त्याच्यामुळे मी मोल्ड झाले. करायला लागल्यापेक्षा त्याच्यामुळे माझ्यात बदल येत गेले खूप, त्या अभ्यासामुळे तिकडच्या. जे माझ्याकडनं जे करून घेतलं ना गेले, ती मला वाटते ही परीक्षा होती आणि त्याची माझी तयारी करून घेतली. नाहीतर काय मी तशी आधी लहानपणापासून वगैरे अशी नव्हते. ते हळूहळू एक ती वेळ आली ना तुम्हाला की 20 वर्षापूर्वी, 24-25 वर्षापूर्वी माझी ओळख झाली या सगळ्या गोष्टींशी. आणि मग हळूहळू हळूहळू एक लोकं भेटत गेली, एक गुरु भेटत गेले, आणि त्यांच्या शिकवणी आपण शिकत गेलो. ते अप्लाय करण्याची गोष्ट आत्ता आली, एवढंच झालं. नक्कीच. पण याच गोष्टी माझ्या मते आज जे याच्यातून जात आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवणार आहे. असं कुठलं एखादी अशी जवळची व्यक्ती ज्यांनी असं काय सांगितलं की जी गोष्ट मनात ठेवण्यासारखी, अरे हो त्यांनी ते सांगितलेलं, आणि हे मला गुरु तर आहेतच, त्यांच्याबद्दल काही म्हणत नाही, पण आपलीशी एखादी व्यक्ती असते किंवा सर असतील, महेश सर असतील, की हे असं नाही, असं विचार कर, किंवा हे नाही, हे कर. कारण की आपण ऑलरेडी त्या सगळ्या स्ट्रेसमधून जात असतो. मी तेच सांगते ना, माझ्या जेव्हा मैत्रिणी यायच्या ना दुपारी, तर आम्ही तिथे बेडवरती, म्हणजे मी तर झोपलेले असायचे तेव्हा, आणि आम्ही अशा 3-4 जणी बेडवर असायचो लिटरली तेव्हा. मग आम्ही एखादे छान पॉडकास्ट ऐकायचो, स्पिरिच्युअल पॉडकास्ट, किंवा वेळ घालवायचा कसा तो. कारण तुमच्याकडे ना एम्प्टी माइंड्स डेव्हिल्स वर्कशॉप असतं ते. त्याच्यामुळे तो जो वेळ आहे तो तुम्ही जर कन्स्ट्रक्टिव्हली चांगलं ऐकण्यात घालवलात, मला ते खूप हेल्प करायचं. आम्ही जो इथे वेळ घालवायचो ना दुपारचा, रोज काहीतरी ऐकायचो, काहीतरी चांगलं बोलायचो. माझी एक, तिला मी सरस्वतीबाईच म्हणतो, एक माधुरी म्हणून मैत्रीण आहे माझी, तर ती अशी अख्खी गीता वगैरे अशी म्हणजे काय कोळून प्यायली आहे. तर त्याच्यामुळे ती त्याच्यावर काहीतरी सांगायची, त्याच्यावर आमची डिस्कशन्स व्हायची. ह्याच्यात ना हे पॉझिटिव्ह बोलूनच ना
तो वेळ छान जायचा जेव्हा माझा सगळ्यात डिफिकल्ट पिरियड असायचा. तर त्याच्यामुळे ना मला या गोष्टींनी खूप हेल्प झाली तेव्हा. तो जो आमचा दुपारचे सेशन्स असायचे ना, दॅट वॉज माय टॉनिक. त्या गोळ्यांपेक्षा हे टॉनिक टॉनिक होतं माझं. म्हणजे मला डॉक्टर विचारायचे की दरवेळेला तुमच्याबरोबर कोणतरी दुसरं असतं येताना. आणि तेव्हा ते मला सांगायचं की कन्सिडर युअर सेल्फ सो लकी. तेव्हा मला एका आमच्या डॉक्टर देशपांडेंनीच सांगितलं होतं की माझ्याकडे एक पेशंट यायची, एकटी लहान मुलीला घेऊन यायची. म्हणजे ती पेशंट होती, बाई पेशंट होती, मुलीला कुठे ठेवायचं माहीत नसायचं. ती तिला घेऊन यायची, ट्रीटमेंट घ्यायची एकटी स्वतःची स्वतः आणि परत जायची. ह्यांच्या स्टोरीज आहेत. आपल्या स्टोरीज काय आहेत, त्या खऱ्या स्टोरीज आहेत. जे स्ट्रगल, मला पाणी का आलं ना तेव्हा मला असं वाटतं मी काय इंटरव्ह्यू देणार आहे. म्हणजे माझं तर सोपं होतं सगळं. मी आपल्या आयुष्यात बरंच सुख आहे देवाच्या कृपेने. आपण खरंच खूप सुखी आहोत, कारण की आपण एवढं छान गोष्टीत आहोत. कारण की बाहेरची परिस्थिती, जसं आपण मगाशी म्हणाल टाटाच्या बाहेर, मी 8 सगळ्यांना महिन्याची नमस्कार. प्रेग्नंट असताना रात्री 9 वाजता माझे मामा आहेत, म्हणजे माझे सख्खे मामा नाही, माझ्या मिस्टरांचे मामा, त्यांना कॅन्सर झाला आणि त्यांची बहीण ते पूर्ण खचली. माझी सासू आहे म्हणतो साहेब, त्या पूर्ण खचल्या आणि त्या एकट्या निघाल्या. म्हटलं वेट, मी येते तुमच्याबरोबर. आणि शिवता गो तू प्रेग्नंट, म्हटलं चला. प्रेग्नंट वॉज नॉर्मल, कारण की मी 8व्या महिन्यापर्यंत मी इंटरव्ह्यूज वगैरे सगळं चालू होतं, माझं काम चालू होतं. बिकॉज आपली एवढी फ्रेम असते, त्यामुळे इट्स ओके, आय एम कम्फर्टेबल. मी काम थांबवलं नव्हतं. तर नको यूज, म्हटलं चला, कारण की टाटासारखं ते हॉस्पिटल, तू काय येते. तर तेव्हा मी बघितलेलं फ्रिक, अँड आय वॉज लिटरली. मग तुम्हाला करायचं त्यांच्या स्टोरीज करा. येस, मी खरंच सांगते. मग तुम्हाला काय स्टोरीज मिळतील तिकडे तिकडे जाऊन. त्याच्यामुळे काय मी सांगते, वी आर लकी लकी की आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आहेत. आणि असं नाही की ते अनलकी आहेत. ते मी तर unlucky त्यांना नाही म्हणेन की आहेत. ते जास्त, म्हणजे त्यांच्याकडे जी स्ट्रेंथ आहे ना ती कुठनं येते हे जाऊन शिकायला पाहिजे खरं. की ती स्ट्रेंथ कुठनं, त्या परिस्थितीत ते फाईट करत असतात. फायनान्शियली काय असेल, आहाराला काय असेल, आपण आपला आहार बीट खा, गाजर खा, हे खा, ते म्हणतो खा, खरं. सहज हे असतं. तिकडे Right. त्यांना काय करतील, कुठले ज्यूस पित असतील, काय करत असतील, त्यांच्या स्टोरीज आहेत खऱ्या. मला खरंच, मी म्हणजे मी वाट बघते की मी कधी करते, मी तिकडे जाऊन मला बसून त्यांना त्यांच्याबरोबर नुसतं त्यांना काय हात धरून बसायला पण आवडेल त्यांचं. यु नो की ऑल विल बी वेल. कारण खरंच म्हणजे कारण ना कॅन्सरची ट्रीटमेंट खरंच असते. म्हणजे इट इज अ व्हेरी, म्हटलं तर खरंच त्रासदायक ट्रीटमेंट आहे. किमोथेरपी इज नॉट इझी. राईट. पण इट इज द वे यू लुक ॲट इट. म्हणजे मी जसं मला सांगायची की माझ्या शरीराला त्रास होतोय, मनाला मला त्रास करून घ्यायचा नाही आहे. आणि मी जर रोज सांगितलं की मला याला त्रास होतोय, मला त्रास होतोय, मला त्रास होतोय, तर तो त्रास अजून होतो. त्याच्यापेक्षा मी मला सांगायचं की ठीक आहे, हे काय संपणार आहेत, 6च आहेत ना, संपतील. एक संपली, दुसरी संपली, असं मी स्वतःला सांगत 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 तो वेळ काढायचे तेव्हा. आणि माझ्या सगळ्या गुरूंना माझा एवढा नमस्कार. म्हणजे माझे गुरु माझ्याकडे घरी मला भेटायला यायचे. कोण कुठे जातात सांगा मला. माझा तो भावासारखाच आहे, माझा एक गुरु आहे तो त्यातले. पण घरी येऊन, ताई मी तुझ्याबरोबर बसतो फक्त. मग मला कोण मला येऊन कुठलं रुद्राक्ष द्यायचं, कोण मला येऊन कुठलं उदी द्यायची, कोण माझ्याकरता काहीतरी बोललेलं असायचं. सो हे जे मला प्रेम मिळालं ना तेव्हा, आणि मला जेव्हा कळलं की कोण आपली लोक आहेत, म्हणजे ज्यांच्याशी आपण किती वर्ष बोलत नाही ना, ती सगळी लोक, ती बाहेर आली लोक अचानक कळल्यानंतर. अपेक्षा पण नव्हती की अरे तू, म्हणजे तुम्ही याल, असं व्हायचं. माझी एक राणी नावाची माझी कॉलेजमधली मैत्रीण आहे, जिच्याशी मी फक्त वाढदिवस टू वाढदिवस, ती तिच्या आयुष्यात बिझी, मी माझ्या आयुष्यात बिझी. तिला कळल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं तसं रोज येऊन, माधुरी रोज येऊन, माझी रुपल, माझी बहीण उज्ज्वला, त्याच्यामुळे मला असं ना, काय म्हणतात, माझ्या मुली, महेश, एवढा सगळा, आणि माझ्या ह्या सगळ्या, हे माझे सगळे आमचे स्टाफ आमचा, म्हणजे किती प्रेमाने करायच्या.
त्याच्यामुळे मी काय माझी स्टोरी सांगू. फक्त प्रेम होतं. म्हणजे देवाला मी म्हणूनच मी म्हटलं की तू मला दाखवून दिलंस की काय ताकद आहे. प्रेमाची ताकद. औषधांपेक्षा हे प्रेमाची ताकद सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे. मला आणि सगळीकडे आता सगळ्यात माझी जास्त रिकवर तीच करणारी आहे. ॲब्सोल्युटली. तुम्ही गोळ्यांपेक्षा तुम्ही मेंटली आणि फिजिकली तुम्ही मनाने किती स्ट्रॉंग झालेत ह्या तुमच्या पूर्ण सर्कलमुळे झालेल्या आहेत. अगदी त्याच्यामुळेच झाली आहे मी फक्त. आणि मी तुम्हाला सांगते तसं की किती लोक मला असं कोणतरी सगळं व्यवस्थित आहे ना काही म्हणजे अगदी हळूच कानात येऊन काहीही लागलं तरी सांगा फायनान्शियली पण म्हटलं देवाची कृपा देवाच्या आहे. कृपेने. पण असे सांगणारे लोक पण होते. हो. म्हटलं मी म्हणजे काय मी अजून सांगू. हे बोलणं पण हे बोलणं पण खूप मोठं आहे. खूप मोठं आहे. मुली मॅच्युअर झाल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हे कारण महेशच्या वेळेला कसं मी तिथे 24 तास तुम्ही असायचे. खंबीर होतात त्यामुळे मी आई 24 आहे. तास असायचे. आता मी महेशला सांगू शकत नाही 24 तास माझ्याबरोबर बस. सगळं सोड तुझी कामं नाही तर म्हणजे त्याला त्याचं काम करून देणं हेच मला हे होतं. त्याच्यात तो मात्र वेळ काढून माझ्याबरोबर किमोला ये हे त्यांनीही केलं. जेव्हा महत्त्वाचे कुठचे होतील डॉक्टरकडे ये कुठच्या अपॉइंटमेंट्सना. पण हे जे रोजचं जे होतं ना डेली ते जे 8 महिन्याचा रोजचे जे दिवस काढायचे होते त्याच्यात माझ्या सगळ्यांची एवढे लोकांची म्हणून मला ती पोस्ट मी फक्त त्याच्याकरता केलेली. बरं अशी थँक्यूसाठी कुठली गोष्ट होती दोन्ही मुलींनी केली आणि तुम्ही शॉक झाला बिकॉज पॅम्परिंग आईचं किंवा एखाद्या पेशंटचं. एक छोटासा ग्रुप केला त्यांनी सगळ्यांनी अच्छा. असा म्हणजे मी आजार झाल्यानंतर. आणि मग आता त्या सईचं पण शूटिंग असायचं तेव्हा. त्या ग्रुपमध्ये कोण कोण आहे? सई गौरी माझी बहीण आहे, माधुरी आहे माझी मैत्रीण, माझी रुपल म्हणून माझी जाऊ आहे आणि राणी म्हणून माझी एक मी 6 जण आणि मी असे 7 जणांचा तो ग्रुप होता आमच्या. आणि मग गोळी घेतली का म्हणजे ते कुठे असेल तर तिकडनं अगदी आई गोळीची वेळ झाली असं करून तो एक मेसेज असायचा तिकडे किंवा म्हणजे हे त्यांनी मॅच्युअर झाले. आणि मला ना मी त्यांना मैत्रिणी माझ्या म्हणायच्या की हॉस्पिटलमध्ये झोपायचं असेल तर आम्ही येतो म्हटलं नाही येऊ देत मुलींना येऊ देत म्हटलं ते शिकतील कधी त्यांना कळणार. कारण मला मुलींबरोबर मजा येते बोलायला पण पण मैत्रिणींबरोबर कसं असतं एक वेगळं असतं ना आपलं बॉन्ड वेगळा असतो. त्याच्यामुळे पण मी त्यांना मुद्दामून सांगायचे की मुली म्हणतायत ना मी येते त्यांना येऊ देत तुम्ही दिवसभर बसा रात्री येऊ देत त्यांना कळू देत ते रात्रीचं काय असतं उठून बघणं असतं किंवा आम्ही जे आमच्या आईबाबांसाठी हे करायचो हॉस्पिटलमधनं रात्री उठून काही पाहिजे का हॉस्पिटलमधलं बेल असते ती गोष्ट वेगळी पण तरी त्यांना एक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी मी त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे झोपायला पण येऊन द्यायचे. म्हणजे मला मैत्रिणी कशाला मुलीनं जाऊ दे आम्ही येतो येऊ देत त्यांना झोपू देत माझ्या इथे. कोणाला सगळ्यात जास्त गौरी की सई? दोघी जणी असायच्या. दोघी जणी. सई रात्री खूप आली माझ्याबरोबर इनफॅक्ट हॉस्पिटलमध्ये झोपायला वगैरे. का किती मोठी पण आहे गौरी कशा थोडंसं. नाही गौरी पण असायची. गौरी पण म्हणजे मी सांगते ना दोघी जणी असायच्या. सत्य रात्री वगैरे मला तो थोडासा मुलगा असल्यामुळे जरा पण घरी असलं की मेदामाशी असं करून व्यवस्थित म्हणजे असतो सत्य सुद्धा मागे सगळ्या. नक्कीच ताई. पण जेवणाचं काय तुम्ही आहार खास करून घ्यायचं त्या पूर्ण 8 महिन्यात काय काय घेतला? मी खरं सांगू मी खूप स्वतःला निग्लेक्ट केलं तेव्हा. कारण कसं होतं मलाच माझं हे करायचं म्हणजे माझी बहीण मला करून पाठवायची मैत्रिणी करून पाठवायच्या. म्हणजे मला जेव्हा माझे जे दिवस होते ना मला काहीच नाही मला फक्त इडली खावीशी वाटायची नाहीतर ढोकळा खावासा मला फार काही मी इडली फॅन वगैरे नाही आहे पण त्यावेळेला मला इडली म्हणजे सॉफ्ट काहीतरी खावंसं वाटायचं. पण मग मला ते बहीण करून पाठवायची किंवा माझी एक सीमा नावाची मैत्रीण मला ढोकळा करून पाठवायची. पण ठरलेलं होतं की हिचं किमो आहे म्हणजे आता कारण तेच फक्त मला जायचं तेव्हा. दही भात वॉज माय स्टेपल डाएट तेव्हा दुसरं काही असं जायचंच नाही. आणि आणि माझी बहीण मला अळीवाचे लाडू करून पाठवायची कारण हिमोग्लोबिन तेव्हा तुमचं खूप कमी होतं.
त्यामुळे मी तेव्हा खूप हे नाही केलं, मला जायचंच नाही. म्हणून माझं हे होतं काय मला डॉक्टरनी सांगितलं होतं शुगर बिगर काही आत्ता सोडू नकोस. तुला सगळे सांगतील की साखर सोड. तुला आत्ता किमोथेरपीला तुला जे वाटतं ते खा. डोंट बी हार्श ऑन युअर सेल्फ की शुगर नाही खायची वगैरे. त्याच्यामुळे मला जे वाटेल तेव्हा, म्हणजे काय मी शुगर खाल्लीच असं नाही, मी अवॉइड करायचे. पण मला कधी खावीशी वाटले तर मी तेही खायचे. म्हणजे लिंबू सरबतात साखर घालून, जास्त साखर घालून मी तेही केलं. म्हणजे मी काही अवॉइड वगैरे नाही केलं. म्हटलं मला जे करायचं मी आता करायला लागेन. आता जेव्हा ॲपेटाईट जेव्हा परत आलं आहे, तेव्हा आता माझं जास्त हेल्दी झालं आहे खाणं किमोथेरपीपेक्षा. बरं, बॉलिवूडमध्ये अनेकांना झालेलं आहे, त्यांच्यामधला कोणी फोन करून काही सल्ला दिला? नाही, बॉलिवूडमधनं मला सल्ला, आणि मी खरं सांगू हे तुमचं इंडिव्हिज्युअल जर्नी असतं. त्याच्यामुळे मला खूप लोकांचे फोन आले, जे ह्यातनं गेले त्यांचे फोन आले मला. पण हा इतका स्वतःचा, आणि प्रत्येकाला काय त्रास होईल ना आपल्याला माहिती नसतं. किमोचे त्रास प्रत्येकाला वेगळे असतात. त्याच्यामुळे मी कोणाला सल्ला देऊन ते नाही होणार. मी माझा एक्सपिरियन्स शेअर करू शकेन त्याच्याशी. नाही, तुम्हाला कोणाचे फोन आले त्यांनी सल्ला दिला का तुम्हाला की बाबा मी ही औषधं घेतली किंवा या डॉक्टरकडे जा किंवा हे खा? असं बॉलिवूडमधलं कोणाचं मला नाही आले फोन. पण मला बाकी असे फोन आले मला की माझ्या मैत्रिणीला झाला होता, तुला बोलायचं आहे का तिच्याशी. पण मी नाही कोणाशी बोलले, कारण मला वाटलं हा माझा अनुभव आहे आणि मला त्यातनं जायचं आहे. आणि मला म्हणजे मॉरली मला इमोशनली स्ट्रॉंग करायला वगैरे माझ्याकडे सगळी सेना आहे माझ्याबरोबर. ते माझे गुरु आहेत, माझे फ्रेंड्स आहेत, माझी फॅमिली आहे. त्याच्यामुळे मी नाही फार कोणाशी बोलले. कारण मग काय होतं, आपण इन्फ्लुअन्स होतो. म्हणजे आता मला रेडिएशनच्या आधी मी माझ्या मैत्रिणीला भेटले, तर तिला रेडिएशनचा त्रास झाला होता तेव्हा. तर तिने मला ते सांगितलं, तर ते ना मला सायकोलॉजिकली ते मला गेलं की हा मला होणार का. मी 10 वेळा जाऊन की असं होतं का. ते मला त्याच्यापेक्षा मला प्रत्येकाला मला नाही झाला त्याचा त्रास फार. म्हणजे प्रत्येकाचा बॉडी इज डिफरंट. तर त्याच्यामुळे एक्सपिरियन्स शेअर करावा, पण त्रास शेअर नाही करू. की तुम्ही काय खा, काय प्या त्याच्यामध्ये, हे शेअर करा. की डाएट काय घ्या, पण त्रास काय होतात ते नका शेअर करू. नक्कीच. बरं ताई, जसं तुम्ही म्हणालात की स्टाफ, मैत्रिणी दुपारी यायच्या, पूर्ण फॅमिली होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण एक बाई म्हणून घरात जेव्हा सकाळी उठतो आपण, तिथून ते रात्री झोपेपर्यंत ते एका घरातल्या बाईलाच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तेव्हा तुमची मैत्रीण किंवा तेव्हा तुमची बहीण किंवा तेव्हा तुमची मुलं किंवा तेव्हा सर ते नाही करू शकत. भले ते घरात आहेत, पण त्या गोष्टी नाही करू शकत. जी बाई घर चालवते, जे बाईला सगळं माहिती असतं, आज काय करायचं आहे उठून, नाश्त्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय कोणाकोणाला काय काय पाहिजे, काय काय द्यायचं आहे, कोणाकोणाचं काय काय शेड्यूल आहे, ही ती घरातली बाईच करते. तेव्हा आणि तुम्हाला जेव्हा असं झालं आहे हे कळल्यावर, तेव्हा तुम्ही हे सगळे भले 10 जणांचा स्टाफ असला, पण सत्याला काय कधी पाहिजे, त्याला काय लागलं आहे, काय पाहिजे, काय नाही पाहिजे, सई आता जाणार आहे किंवा आता गौरी जाणार आहे शूटला, त्या सगळ्या गोष्टी तुम्हालाच पाहिजेत. भले त्या नेहमी तुमच्याबरोबर असल्या स्टाफ जरी, तरी त्या पाहायच्या तुम्हालाच आहेत. मी ना खरंच सांगते, एक किमोचे काही दिवस सोडले ना, एक 4, 5, 6 दिवस सोडले ना, जो माझा खूप त्रासाचा जेव्हा एक टाईम असायचा, तेवढे सोडले तर मी रोज स्वयंपाक करायचे. रोज तुम्ही रोज किचनमध्ये म्हणजे स्वयंपाक रोज. करायचा. मी स्वतः जाऊन रोज स्वयंपाक करायचे. इनफॅक्ट माझ्याकडे पाहुणे वगैरे पण रात्री आले, तर मी जाऊन सगळा स्वयंपाक केला. म्हणजे खूप लोकांचा सुद्धा त्या पिरियडमध्ये. तर किमोच्या वेळेला जेव्हा किमो झाल्यानंतर ना माझी ॲपेटाईट, म्हणजे मला सगळ्यात काय त्रास झाला असेल किमोचा, तर नॉशिया. मला खूप नॉशिया होता. मला जेवण बघितलं की मला राग यायचा. इतका मला तो नॉशिया होता. ते एक आठवड्याचा जो एक 8-10 दिवसाचा, एक 7-8 दिवसाचा पिरियड असतो, तेव्हा मला फक्त ते प्लॅन करायला लागायचं आधीपासून. किमो व्हायच्या आधीपासून मला प्लॅन करायला लागायचं की आता मी पुढचे 7-8 दिवस घरात काय Disturb होईल हां, ते. कारण मला सुचणार नाही आहे. Right. कारण मला ते काय माझं जेवणामध्ये म्हणजे
वास आला तरी त्रास कशाचंच व्हायचा, लक्ष असं नसणार, right. तेव्हा त्रास व्हायचा जेवणाचा. म्हणजे काही चवच नसायची, काय आपण खातोय तेच कळायचं नाही, पुठ्ठा खाल्ल्यासारखं वाटायचं. सो आणि तेव्हा मला असं पाणीपुरीचं क्रेविंग. मग मला कोणतरी इथेच आमचं जिप्सी हे त्याची मैत्रीण आहे आमची, ती मला बिस्लरीचं पाणी करून पाठवायची. मग मी पाणीपुरीचं फार क्रेविंग होतं मला तेव्हा. सिरियसली. मग एकदा बाहेर म्हटलं खा आता, काही होत नाही, एक दिवस खा म्हणून. मी एकदा बाहेरची पण खाल्ली होती, पण नंतर नाही कधी खाल्ली. आणि खाऊ नका कोणी, पण मी तेव्हा एकदा खाल्ली होती किमो चालू असताना माझी. पण ती बिस्लरीची होती, ती जी बाहेरनं आणली होती ती बिस्लरीची होती आणि अशी पाणीपुरी. चिटिंग करावी पण कधीतरीच. नाही आणि करू, मी केली, पण असं करू नका कोणी. मी केली होती एकदा चीटिंग अशी. पण डॉक्टरचे सल्ले आणि हे सगळं घेऊनच असं घेऊनच घेऊनच केली पाहिजे. म्हणजे कारण की कारण आपण किमोच्या वेळी तुमची ना इम्युनिटी खूप लो असते, त्याच्यामुळे तेव्हा चान्स घेण्यात खरंच काही पॉईंट नसतो. मग पोट बिघडतं, मग ते परत त्याची मेडिसिन्स घ्यायला लागतात. त्यापेक्षा न केलेली नका बरी. काही करूया. घरचं घरचं हेल्दी खायचं. आणि न्यूट्रिशन तुम्ही मगाशी मला विचारलं, तर न्यूट्रिशन प्लेज अ बिग पार्ट किमोच्या वेळेला. आता माझ्या वेळेला काय झालं, मला काइंड ऑफ मी स्वतःला थोडंसं असं हे केलं, पण कारण मला ते प्लॅन करायला लागायचं रोज उठून काय खायचं ते. प्रोटीन इनटेक चांगला ठेवायला लागतो, मेन म्हणजे प्रोटीन. कारण आपलं ॲपेटाईट जातं, त्याच्यामुळे आपण ना खूप वेळा असं म्हणतात की उठा, चाला, वॉक घ्या, घरामध्ये चाला, असं डॉक्टर्स पण सांगायचे मला. पण फिजिकली नाही मला ते पॉसिबल व्हाय. मग ते खूप वेळानं ते झोपून 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 ना तुमचे मसल्ससुद्धा हे होऊन जातात, बिकॉज इट्स अ लाँग पिरियड. त्यावेळेला प्रोटीन इनटेक चांगला ठेवा आणि थोडा वेळ तरी चाला. आता मला काय, ती न्यूरोपॅथी झाली, त्याच्यामुळे मला चालताना अजूनही आहे, म्हणजे मला गेलं नाही आहे माझं किमोचा साईड इफेक्ट असतो. तर मला चालताना ना माझा बॅलन्स थोडा असा होतो. मी घाबरत घाबरत जरा, आता माझं फिजिओथेरपी घेऊन वगैरे खूप बरी झाली आहे मी, पण तेव्हा मला ते जरा सांभाळून चालायला लागायचं. तेव्हा मला प्रोटीन इनटेक खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी व्हेजिटेरियन आहे, तर झाली आहे म्हणजे मी. मग मी अंडं खायचे आणि म्हणजे मी सुरू केलं अंडं आणि सगळं खायला, जरा थोडंसं सुरू केलं. नाही गेलं मला नॉनव्हेज, म्हणजे मी प्रयत्न केला आणि मी बंद केलं. पण जे नॉन व्हेजिटेरियन्स आहेत त्यांना तर काही प्रश्नच येत नाही, प्रोटीनचं खायला खूप गोष्टी असतात. तर तुम्ही अळीव मात्र तेव्हा, अळीव फॅन्टॅस्टिक आहेत तेव्हा. अळीव हिमोग्लोबिन तुमचं खूप कमी होतं तेव्हा. ज्युसेस काय आहे, कच्चं असतं ना बीट, गाजर, त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात. अच्छा. तर त्याच्यामुळे खूप व्यवस्थित धुवून त्याची सगळी सालं डीपपर्यंत काढून मग ज्यूस काढून प्यायचा. किंवा पालेभाज्या इतक्या त्याला व्यवस्थित धुवून बिवून, कारण मी खाल्ले पालेभाजी भाकरी पण मी खायचे नंतर म्हणजे जेव्हा ॲपेटाईट परत यायचं ना, तर त्याच्यानंतर मी या गोष्टी खायचे. पण अंडं मी तेव्हा असं आवर्जून. गेलं नाही गेलं म्हणजे तेव्हा अजिबात जायचं नाही. पण ते बॉईल्ड एग किंवा कुठचं तरी मी कंपल्सरी ते एक ठेवलेलं, की कारण माझं प्रोटीन कमी झालं होतं तेव्हा. आता तुमचं वजन किती आहे तरी? कारण की मागे नाही, माझं वजन फार नाही हललं, माझं अगदी 1-2 किलो माझं वजन वाढलं, अच्छा. कमी झालं माझं. 2-3 किलो, त्याच्याहून जास्त नाही माझं वजन कमी झालं ॲक्च्युली. कारण ते मी बॅलन्स करायचे. जेव्हा ॲपेटाईट यायचं परत ना, तेव्हा मी व्यवस्थित खायचे. मला डॉक्टरनी सांगितलंच होतं की वजन फार कमी होऊन देऊ नका तुमचं, ओके. म्हणून. तर मी ते पाळलेलं तेव्हा. थँक्यू सो मच ताई. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप पॉझिटिव्हिटी एक म्हणतात ना घेऊन जातोय आपण. मी आणि सगळ्यांना ह्याच्यामध्ये सांगेन, एक ना पहिल्यापासून एक स्पिरिच्युअल जोड ठेवा, आयुष्याला जोड ठेवा. कारण तरच आपण आयुष्यामध्ये येणारे जे प्रॉब्लेम्स आहेत, आपण जेव्हा ऑफ कॅमेरा होतो तेव्हा तू मला बोललीस, जेव्हा महेशला झालं तेव्हा तुमची रिॲक्शन कशी, म्हणजे तुम्हाला तेव्हा काय हे झालं ते, तर त्या गोष्टीमुळेच आपण वाट सोपी होते. म्हणत नाही की सगळं सोपं असतं म्हणून. सोपं काही नसतं, पण त्याच्याकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलतो. प्रॉब्लेमकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो, दुसरं काही नाही आहे. काहीही कुठच्या ज्या देवाचं करा, कोणाचं, ज्या तुम्हाला जिथे तुमची भक्ती असेल ना, पण ती एक विश्वास हा तुम्ही कुठेतरी आवर्जून पाहिजे. कुठल्या मंदिरमध्ये गेलात? कधी जाता का? मी
देवळात जातेच, पण मी घरातच. पण इकडच्या माझी. दादर परिसरातल्या कुठल्या आवर्जून दर गुरुवारी मंगळवारी असं कुठलं आवर्जून नाही. मंदिरात मी माझी साधना जी काय असते मी घरात घरातून बसूनच बसून करते. करता. माझं ते रोजचं तर असतं मात्र, आहेच. ते माझं न चुकता असतं, पण ते घरातच असतं माझं. तुम्ही असं नाही कंपल्सरी मंदिरमध्येच जायला पाहिजे. इथे तुमची सगळीकडे देव श्रद्धा, येस, तुमची श्रद्धा तुमच्या मनातून ते मग देवापर्यंत काय होतं माहितीये, मग आपण कोणाला तरी फोन करतो, मला यायचंय जरा मला, मग आपण ते इन्फ्लुएन्स काय वशिले लावतो तिकडे जाताना सुद्धा. तर बरोबर. त्याच्यापेक्षा मला वाटतं देव सगळीकडे. त्याच्यामुळे आपण घरी बसा, एक नमस्कार करा छान, आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ना, काय मेडिटेशन करायचं असेल, काही असेल, पण ते रोज करा. ती रेग्युलॅरिटी पाहिजे, तरच त्याचे हे परिणाम दिसतात तुम्हाला लाँग टर्ममध्ये. माझं ते मी सगळ्यांना सांगेन की पहिल्यापासून थोडंसं तरी, थोडं 15 मिनटं 20 मिनटं, पण ते तुम्ही रोज करा. उपवास वगैरे करता? हो, करते. कोणते? मी 16 सोमवार खूप वेळा केलेत. खूप वेळा ओहो, झालेत माझे 16 म्हणूनच एवढे सोमवार. छान. नाही खूप वेळा झालेत. अच्छा. त्याच्यामुळे आता मला सगळ्यांनी सांगितलं आता नाही करायचेस म्हणून. म्हटलं बरं आता एक लास्ट, आणि नंतर नाही करणार. आणि मुली करतात? मुलींना सवय नाही आहे? उपास म्हणजे मी सांगितलं तर आज आषाढी आहे तर आज उपास करा तर करतात. असे मुद्दामून हे नाही असं करत, काही किंवा असं नाही करत. कारण की एकदा शेड्यूल त्यांचं पूर्ण आणि वेगळं मी आहे. त्यांना काही ह्या ना गोष्टी आतनं यायला लागतात, आणि त्या जेव्हा तुम्हाला, कारण मी कोणाला सांगून काही होणार नाही आहे, त्यांना ते आतनं वाटलं पाहिजे. मी फक्त सांगते. कोण सगळ्यात जास्त स्पिरिच्युअल आहेत? गौरी की से? दोघी आहेत, दोघीही जणी आहेत. दोघी ना खूप स्थिर आहेत. म्हणजे काय म्हणतात त्याला, मी प्रेग्नंट होते ना, तर तेव्हा मला माझ्या हातामध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी हे पुस्तक परमहंस योगानंदांचं आलं, आणि मी अख्खे 9 महिने ते पुस्तक वाचलं. 9च्या 9 महिने म्हणजे अख्खे 9 महिने, म्हणजे ते जवळजवळ माझं काय म्हणतात, गीता, बायबल, कुराण काय जे असेल ते होतं. ते माझ्या उशीखाली असायचं, माझ्याबरोबर असायचं, असं इतकं ते वाचलं. ते काय गर्भसंस्कार म्हणा किंवा काय म्हणा, पण म्हणजे सईमध्ये ना ते आहेच. आणि मला हे का सांगते कळलं, की मला असं वाटायचं मी आता माझं सगळं झालं, मी खूप डिटॅच झाली आहे सगळ्यापासनं वगैरे, असं मला वाटायचं. आणि आत्ताचीच गोष्ट, लिटरली एक 10 दिवसापूर्वीची गोष्ट. सत्य आहे का इकडे? नाही आहे ना? तर इनफॅक्ट बोलवा त्याला. आमची एला आहे ना, एला आमची माझी माऊ आहे ना, तर ती हरवली. ओके. आणि आमची सगळ्यांच्याच त्या, म्हणजे काय आहे, असं जीव आहे सगळ्या तो घरामध्ये. आम्ही 5 का 6 तास शोधत होतो त्या माऊला, आणि मी रडायला लागले तेव्हा. मला खूप रडायला लागले मी तेव्हा. आणि मला सई तेव्हा सांगत होती, आई ती मिळणार, थांब जरा, रडू नको. हे 5 तासानंतर सुद्धा ती मला सांगत होती, आई रडू नकोस, लेट्स बी लॉजिकल, ती मिळणार आहे आपल्याला, ती कुठेही जाणार नाही आहे. हे मला ती नॉन स्टॉप सांगत होती. गौरी घरात नव्हती त्या दिवशी, शूटिंग. नाही तर गौरीनेही तेच सांगितलं असतं मला. पण 5-6 तास ते तिने जे असं ठेवलं होतं ना, मी तिला तेव्हा, आणि मी हे खूप वेळा सईच्या बाबतीत बघितलं आहे. मला काही आलं नाही, मी सईशी जाऊन तिचं हे घेते, ॲडवाईस घेते. आम्ही घरात सगळेच घेतो तिचं ॲडवाईस. अच्छा. हो, आम्ही घेतो, म्हणजे गौरी पण घेते, सत्य पण जातो तिच्याकडे सत्याला बोलायला. बोलावलं फक्त. आणि तो मला सांगत होता, वेदा माझी बघतेस ना सई कशी आहे. मला वाटतं ते पुस्तक वाचलं ना, ते आलंय तिच्यामध्ये, ते असं मला वाटतं. थँक्यू सो मच ताई. आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोतच, म्हणून आज तुम्ही ठणठणीत आहात, आणि अजून ठणठणीत, आणि लवकरात लवकर पिकनिक प्लॅन करणार आहात, फॅमिली पिकनिक. येस, नक्की लवकर ट्रिप प्लॅन करणार आहे. वाट बघते फक्त, हे लास्ट लेग राहिला आहे ना आता ट्रीटमेंटचा, तो संपला की लगेच. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हाय सत्या.